हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमचं मनापासून स्वागत करते स्लाइस ऑफ लाईफ या चॅनेलमध्ये. तर थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आपला कुठल्या केकच्या रेसिपी किंवा किचन टिप्सचा नाही आहे. तर 500 सबस्क्रायबर आपल्या चॅनलचे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळं तुमच्या सपोर्टमुळे झालेलं आहे. तर सगळ्यांचे मनापासून आभार आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलचे 1K म्हणजे 1000 सबस्क्रायबर पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर आज मी तुम्हाला सांगेल की 500 सबस्क्रायबरचा टप्पा मी कसा पार पाडला. चॅनेलला आपल्या 5 महिने झालेले आहेत आणि आता मी तुम्हाला फक्त जे नवीन क्रिएटर आहेत म्हणजे नवीन यूट्यूबर आहेत त्यांच्यासाठी मी फक्त सांगेल की हार मानू नका. कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवा, सातत्य ठेवा, कन्सिस्टन्सी ठेवा. रोजचा एक व्हिडिओ शॉर्ट्स हे आपल्या चॅनलवर पडलाच पाहिजे अशी एक जिद्द बाळगा. आणि तुम्हाला खरंच सांगते की एका लेडीजमध्ये किंवा एका महिलेमध्ये एवढी ताकद आहे की तिने जे ठरवलं की हे करायचं तर ती करून दाखवते. एवढी म्हणजे महिला जिद्दी आहे. तर कुठलंही तुम्ही काम करा त्याच्यामध्ये ठामपणाने उतरा की नाही हे करायचंच आहे. मग ते कुठलंही असू द्या. आणि आता तुम्ही समजा यूट्यूबची नवीन सुरुवात केलेली आहे तर एक व्हिडिओ टाकला, 2 व्हिडिओ टाकला, 3 व्हिडिओ टाकला, 5 टाकले, 10 टाकले आणि तुम्हाला असं वाटलं की अरे आपला कुठलाच व्हिडिओ व्हायरल होत नाहीये, मग काय करायचं. मग डिमोटिवेट होऊ नका. फक्त व्हिडिओ टाकत राहा. आपोआप एक ना एक तरी व्हिडिओ असा होईल की तो व्हायरल होईल, बरेचसे सबस्क्रायबर तुम्हाला मिळतील, तुमचा वॉच टाइम सुद्धा कव्हर होईल. फक्त पेशन्स ठेवा. यूट्यूबमध्ये काम करायचं असेल ना तर पेशन्सच पाहिजे आणि पेशन्सनी जर काम केलं तर नक्कीच यश ना हे एक ना एक दिवस मिळतंच. फक्त खचून जायचं नाही. आणि आता प्रत्येक बऱ्याचशा लेडीजमध्ये काही ना काही टॅलेंट असतंच. कुणी छान ब्लॉगिंग करतं, कुणी छान बोलतं, कुणी छान छान रेसिपीज करतायत आणि कुणी छान छान ब्लाऊज शिवते. आता ब्लाऊजमध्ये सुद्धा भरपूर ट्रेंड आले आरीवर्कचा वगैरे. तर त्याचे छोटे छोटे व्हिडिओ तुम्ही टाकून यूट्यूबला टाका व्हिडिओ काढून. तर बऱ्याच लेडीजमध्ये काही ना काही आहे. कुणी ना फूड बिझनेससुद्धा करतं. त्या यूट्यूबद्वारे त्यांचा बिझनेससुद्धा जास्त ग्रो होतो. कुणी ऑनलाईन साड्यासुद्धा विक्री करतात यूट्यूबद्वारेच. तर बऱ्याचशा लेडीजमध्ये अशा महिलांमध्ये ना वेगवेगळ्या कला आहेत. तर तुमच्यामध्ये जे काही टॅलेंट असेल तर ते टॅलेंट घेऊन तुम्ही यूट्यूबवर उतरा. पण उतरा म्हणजे आज एक व्हिडिओ टाकला, 8 दिवसांनी एक टाकला असं न करता रोजच्या म्हणजे रोज आपण जसे जेवतो तसंच रोज आपल्या यूट्यूबवर एक तरी व्हिडिओ पडलाच पाहिजे. तर मी म्हणत नाहीये की लॉंग व्हिडिओ टाका, एक शॉर्ट तरी तुम्ही टाका, पण यूट्यूबवर व्हिडिओ टाका. आता लॉंग व्हिडिओ म्हणाल तर आपला तो वॉच टाइम कव्हर करतो. तर लॉंग व्हिडिओज तर साठी मी तुम्हाला सांगेल की तुम्ही 8 दिवसातनं तुम्हाला जमेल असं म्हणजे मी म्हणत नाही की रोज टाका. लॉंग व्हिडिओ तुम्हाला 8 दिवसातनं 2 वेळा जमेल तर 2 वेळाच टाका, पण टाका. वार ठरवा, एक पर्टिक्युलर टाइम ठरवा की ह्या दिवशी आपला हा व्हिडिओ पडलाच पाहिजे. तर मी आता तुम्हाला सांगेल की 8 दिवसातून तुम्हाला 2 व्हिडिओ जमत असेल लॉंग व्हिडिओ टाकायचे 2 टाका, 3 जमत असेल 3 टाका आणि रोज जमत असेल तर उत्तमच आहे. पण आता बऱ्याचशा महिलांना कसं असतं घरचं पण बघावं लागतं. मुलांचं असो, घरातलं काम असो, स्वयंपाक असो, कोणी साईड बाय साईड बिझनेस करत असेल समजा माझ्यासारखं. आता मी एक होम बेकर आहे, मग त्यामुळे मला काय होतं केकच्या पण ऑर्डर असतात आणि मग त्यामुळं मी 8 दिवसातनं ना 2 व्हिडिओ टाकते आणि एक लाईव्ह घेते. आता जे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना माहितीच असेल की माझा व्हिडिओ सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी मी लाईव्ह घेते. हे 3 माझं फिक्स आहे आणि काहीही करून मी ते ना व्हिडिओ 2 तरी व्हिडिओ मी आठवड्यातनं टाकतेच आणि शनिवारचं लाईव्ह घेते. तर तुम्हाला जमत असेल तुम्ही एक पर्टिक्युलर वार ठरवा आणि एक पर्टिक्युलर टाइम ठरवा की या टायमाला आपला व्हिडिओ गेला पाहिजे. म्हणजे सबस्क्रायबरना पण कळतं की नाही नाही आज सोमवार आहे, आज हिचा व्हिडिओ पडेल, आज गुरुवार आहे आणि ह्या टायमाला हिचा व्हिडिओ पडेल. सबस्क्रायबर पण वाट बघतात की नाही आता आज येईलच. मग आता समजा तुमच्यामध्ये जे टॅलेंट आहे त्या रेसिपीचे तुम्ही व्हिडिओ टाकू शकता. ब्लॉग टाकत असेल तर ब्लॉगिंग करू शकता. कोणी कोणी छोट्या मोठ्या टिप्स देतात, किचन टिप्स वगैरे, जसं मी पण टाकते आता तसं. कोणी कोणी केक रेसिपी टाकतं. जे तुमच्यामध्ये टॅलेंट आहे ते करा. पण एकदा तुम्ही याच्यात उतरला तर तुम्ही ते कन्सिस्टन्सी करा. मला असं वाटतं सातत्य ठेवा, प्रामाणिकपणे काम करा, यश तुम्हाला मिळतंच. आणि सबस्क्रायबर वाढायचे म्हटलं तर एक जरी व्हिडिओ तुमचा व्हायरल झाला तर सबस्क्राईब तुमचे कव्हर होऊन जातात. त्याच्यामुळे एवढं टेन्शन नाही आहे. फक्त करत राहा करत राहा. मला असं वाटतं कासवाच्या गतीने का होईना केलं ना कुठे यश मिळतंच.
आणि आता माझ्या ह्याला 5 महिने झालेले आहेत, 500 सबस्क्रायबर झालेले आहेत. तर आता कुणाचं कसं होतं, एखाद्या व्हिडिओ पटकन व्हायरल होतो आणि पटकन त्यांचे 1000 के 1000 सबस्क्रायबर पूर्ण होतात, वॉच टाईम पण कव्हर होतो. आता प्रत्येकाचंच असं नाही आहे की ह्याचं पटकन झालं मग आपलंच का झालं नाही. मग मी काय म्हणेन की आज एक व्हिडिओ सोडला आपण, शॉर्ट्स असू द्या, तो व्हिडिओ सोडल्यानंतर त्याला व्ह्यूज समजा 200 आले, तर पुढच्या व्हिडिओला व्ह्यूज हे 300 कसे येतील याच्यावर काम करा. आणि आपलं काय चुकतंय हे आपण आपलंच शोधायचंय की का माझ्या ह्याला व्ह्यूज येत नाहीत, असं काय झालं. मग एडिटिंग म्हणा, आपलं बोलणं म्हणा. आता मी म्हणत नाही की असं की बोलणं हे लगेच सुधारतं, हळूहळू सुधारणार आहे. रोजचे रोज तुम्ही जरी व्हिडिओ टाकत गेला तर तुमच्या बोलण्यामध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत असते. सुरुवातीला कोणीही शिकून येत नाही, हळूहळू शिकत असतं. या प्लॅटफॉर्मवर तर असंच होतं की तुम्ही हळूहळू शिकणार की बोलायचं कसं, एडिटिंग कसं करायचं. पण प्रत्येक व्हिडिओमध्ये ना तुमची थोडी तरी इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे, तर तुमचे व्ह्यूज हे वाढले जातील, सबस्क्रायबर वाढले जातील. आणि जे काय असेल मी तुम्हाला तेच सांगेल, फक्त कन्सिस्टन्सी ठेवा. यूट्यूबला काय पाहिजे, तुमची कन्सिस्टन्सी. म्हणजे तुमचं आठवड्यातून जेवढे व्हिडिओ पडतात ना तेवढे पडलेच पाहिजे. यूट्यूबचं अल्गोरिदम काय सांगतं की तुम्ही फक्त ज्या त्या टायमाला आणि ज्या त्या दिवशी जर तुम्ही वार ठरवला असेल तर त्या दिवशी व्हिडिओ पडला तर यूट्यूब सुद्धा आपल्या चॅनलला इम्प्रेशन देतं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्यामुळेच मी सांगेल की फक्त कन्सिस्टन्सी ठेवा, बरोबर आपलं काय म्हणतात ते वॉच टाईमही कव्हर होईल, सबस्क्रायबरही होतील. आता एखाद्याचं मी म्हणत नाही असं की पटकन कुठला तरी एक व्हिडिओ व्हायरल जातो आणि सगळं त्यांचं कव्हर होतं. काही ना उशीर लागतो की आता समजा मलाच 5 महिने झाले, माझे 500 सबस्क्रायबर आहेत. काहींचे 2 महिन्यात सुद्धा जेवढे 500 सबस्क्रायबर होते. असं नाही आहे की म्हणजे कमी टायमामध्ये जास्त सबस्क्रायबर मिळतील, जास्त वॉच टाईम सुद्धा होईल. माझा वॉच टाईम चांगला झालेला आहे. आता मी सुरुवातीला माझे व्ह्यूज येत नव्हते, मी थोडंसं ब्लॉगिंग करत होते, माझ्या डेलीचं रुटीन, परत केकचं काही हे टाकत होते. परंतु जसं जसं मला समजायला लागलं की काय पाहिजे लोकांना आणि काय टाकल्यानंतर आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील याच्यावर थोडा अभ्यास केला, थोडंसं बोलण्यामध्ये सुधारणा केली, एडिटिंगमध्ये सुधारणा केली. आणि आत्ता बघा माझ्या केक रेसिपी, आता मावा केकला खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही, छान व्ह्यूज आले. व्ह्यूजपेक्षा वॉच टाईम खूप झाला आहे त्याचा. आणि माझं चॅनेल हाफ मॉनिटाईज झालं का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. 500 सबस्क्रायबर 3000 वॉच टाईम जर झाला तर आपले चॅनल हे हाफ मॉनिटाईज होतं. यूट्यूब काय आपल्याला फीचर देतं की काय काय करायचं म्हणजे तुम्हाला. आणि त्यानंतर मग 1000 सबस्क्रायबर आणि 4000 वॉच टाईम हे जर झालं तर आपलं मॉनिटाईज होतं. तर अगदी थोडासा टाईम राहिलेला आहे माझा हाफ मॉनिटाईज होण्यासाठी. लवकरात लवकर तुमचा जर सपोर्ट असेल तर तेही पूर्ण होईल. 500 सबस्क्रायबर तर झाले, फक्त 3000 वॉच टाईमला थोडासा आणखीन थोडासा टाईम आहे. आणि ते जर झालं तर तुमच्यासोबत मी नक्कीच व्हिडिओ शेअर करेल की आपलं चॅनेल हे हाफ मॉनिटाईज झालं. मॉनिटाईज झाल्यावर सुद्धा मी शेअर करणार आहे. ज्या ज्या गोष्टी माझ्यासोबत झालेल्या आहेत ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जे आता नवीन यूट्यूबर आहेत, छोटे क्रिएटर आहेत, त्यांच्यासाठीच मी त्यातलीच आहे. प्रत्येक अनुभवातून माणूस शिकत असतं आणि अनुभव हा खरंच खूप मोठा आहे. आता तुम्ही कितीही मोठ्या युट्यूबरला भेटा आणि विचारा की हे कसं करायचं, ते कसं करायचं, ते सांगतील. परंतु स्वतःला आपल्याला जो अनुभव आलाय ना त्यातूनच खरं मी तर म्हणेल आपण शिकतो. कितीही करा, प्रत्येक अनुभव हा घेतल्यावरच आपल्याला कळत असतो. आपण म्हणतात ना की पैसे देऊन अनुभव आपण विकत घेता येतो, अशा टाईपच आहे. थोडक्यात म्हणजे एक दिवस आला ना, तुम्हाला सांगते एक दिवस असा आहे की हा वेगवेगळा अनुभव होतो. आणि यूट्यूबचा ज्यांना अभ्यास आहे ना तेच पुढं जातं. आणि थोडंसं डीपमध्ये जावा, यूट्यूबला काय पाहिजे जेणेकरून आपले व्ह्यूज वाढले जातील. लोकांना बघायला काय आवडतं, काहीतरी माहिती पूर्ण म्हणजे जे असेल काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करा. जसं मी केकची माहिती देते, आता किचन टिप्स पण टाकते, तसं मिक्स टाका. ब्लॉगिंग तुम्हाला छान करता येत असेल, तुम्ही ब्लॉग टाकले तर त्याला व्ह्यूज जर जास्त येत असतील तर ब्लॉगिंग करायला सुरुवात करा. आता मी फक्त धार्मिक व्हिडिओ म्हणजे कसे सणवार ज्यावेळेस येते ना त्यावेळेसच मी ब्लॉग टाकते, असं टाकायचा प्रयत्न करते. पण आम्ही म्हटलं डेलीचं काय टाकायचं आपण, तर त्यासाठी ना मी छोटे आपले मिनी ब्लॉग शॉर्ट्समध्ये सोडते. रोज एक व्हिडिओ पडला पाहिजे असं यासाठी. तर मी एवढंच सांगेन की छोटे म्हणजे जे यूट्यूबवर नवीन आहेत, छोटे क्रिएटर आहेत, त्यांच्यासाठी कन्सिस्टन्सी ठेवा, सातत्य ठेवा.
रोज एक व्हिडिओ टाका, शॉर्ट्स का होईना. नक्कीच यश मिळणार आहे. पेशन्स धरा आणि कधी ना कधी यश हे काय म्हणतात ते जवळच असतं. फक्त आपल्याला तिथपर्यंत पोहोचायला टाईम लागतो. त्यामुळं कष्ट करा. मी तर सांगेल कष्ट करा खूप. म्हणजे जसं आपण रोज जेवतो, नाही आज मला तर भूक लागली आपण जेवतो, 2 वाजता आपला टाईम झाला की आपण जेवतो, तसं बेचैन व्हायला पाहिजे की नाही आजचा व्हिडिओ आहे हा पडलाच पाहिजे. काहीही करा, काही करा, एक काम दुसरं बाजूला ठेवा किंवा थोडंसं म्हणजे मी म्हणते टाईम काढा आपल्यासाठी. तासनतास आपण इन्स्टावर रील बघतो, हे करतो आणि आपला 1 तास तिथं कुठं निघून जातो हे कळत पण नाही. खरंच सांगते मी तुम्हाला. तर ते बाजूला ठेवा. ते करण्याऐवजी मी म्हणते इकडे यूट्यूबला जर टाईम द्या तुम्ही. आपण आता इन्स्टावर एक रील बघता बघता 1 तास आपल्या जातोच की चला हे बघूया, सर अजून थोडा वेळ बघूया, असं करता करता तो तिथं न टाईम घालवता तुम्ही जर यूट्यूबला जर टाईम दिला, तुमच्या स्वतःसाठी जर दिला की कुठला व्हिडिओ बनवायला पाहिजे, काय बनवायला पाहिजे याचा जर विचार केला तर म्हणजे नक्कीच मी तुम्हाला सांगेल यश मिळेल. आता 500 सबस्क्रायबर झाले, तुम्हाला तर आनंद आहेच, पण लवकरात लवकर 1000 कसे होतील हे मी बघते. आणि 8 दिवसातनं जर तुम्ही 2 व्हिडिओ टाकत असाल, 3 व्हिडिओ टाकत असाल, तर पहिला व्हिडिओ सुटला की दुसरा असं नाही करायचं. आता 8 दिवसाचे व्हिडिओ हे आहेत ते मी एकदमच प्लॅन करून ठेवत असते की सोमवारी कुठला व्हिडिओ पडला पाहिजे, गुरुवारी कुठला व्हिडिओ पडला पाहिजे. आता सोमवारी हा व्हिडिओ पडला तर गुरुवारचा व्हिडिओ मी लगेच करत नाही, अगोदरच शूट करून फक्त एडिट करून मी अनलिस्ट करून ठेवते आणि गुरुवार आले की तो सोडून ठेवते. असं नाही करायचं की आज गुरुवारी आज सोडायचा व्हिडिओ, मग बुधवारीच एडिटिंग करायचं पटकन गुरुवारी सोडायचा, असं पण नाही करायचं. मग त्यामुळे लोड होतो आपल्याला सुद्धा, मग बाकीची कामं घरातली येते जास्त, मग थकल्यासारखं होतं. तर आता सोमवारचा व्हिडिओ सुटला, अगोदरच काय बनवायचं मी काय कंटेंट आपलं बनवायचं आहे ह्याच्यावर विचार करत असते. अगोदरच व्हिडिओ शूट करून ठेवते, जमल असं एडिटिंग करते आणि गुरुवारी जर व्हिडिओ सोडायचा असेल तर बुधवारीच यूट्यूबला तो अनलिस्ट करून ठेवायचा आणि गुरुवारी सोडून टाकायचा, असं मी करते. ते जेणेकरून मग काय होतं आपल्या लोडही कमी होतो आणि बुधवारी एडिट करून बुधवारीच शूट करायचं, एडिट करायचं आणि नंतर मग तो अनलिस्ट करायचं, याला खूप लोड होतो. मग आपण थोडंसं की अरे बापरे हे करायचं ते करायचं, थकल्यासारखं पण होतं आणि बाकीचं पण मॅनेज होतं. त्यासाठी मी सांगेल की प्लॅन करा, लिस्ट करा, लिहून काढा. सोमवारी कुठला व्हिडिओ करायचा आहे, गुरुवारी कुठला करायचा आहे, त्याचं कंटेंट काय ठेवायचं, तर एक हा सोडला की दुसरा हा सोडायचा असं. आणि आता एक सांगेल मी तुम्हाला, माझाही मोबाईल काही जास्त महागड्याचा नाही आहे, परंतु व्हिडिओची क्लिअरिटी ना ही थोडी तरी चांगली पाहिजे. मी म्हणत नाही की आयफोनच वापरा, आयफोननी शूट करा, पण तेवढ्यात तेवढी तरी बऱ्यापैकी क्लिअरिटी ठेवा. जेणेकरून काय होतं लोकांनाही बघायला मग थोडंसं बरं वाटतं, नाहीतर मग आपले व्हिडिओ ते स्किप करून पुढचा व्हिडिओ बघायला घेतात. त्यासाठी क्लिअरिटी ठेवा. आणि बऱ्यापैकी मी म्हणेल बऱ्यापैकी आता माझाही जास्त काय महागडाचा नाही आहे आणि लवकरात आपण कसं वाटतं की अरे अजून याच्यात तर काहीच नाही यूट्यूबमधनं, मग एवढा जास्त महागड्याचा मोबाईल कसा घ्यायचा, हा मी सुद्धा विचार केलेला आहे की कशामुळं अजून तर कुठेच सक्सेस नाही. जसं जसं सक्सेस भेटेल तसं तसं मग तुम्ही घेऊ शकता जास्त महागाचा. तर मी सुद्धा ना एकदमच साधा माईक वगैरे माझ्याकडे काहीच नाही, साधाच माईक आहे, त्याच माईकमधनंच मी आवाज येते. मोबाईलही माझा साधाच आहे, जास्त महागडाचा नाही आहे. ट्रायपॉड म्हणाल तर ट्रायपॉडमध्ये मी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, म्हणजे जास्तही महागड्याचा घेतलेला नाही आहे. 1000चा आहे माझा ट्रायपॉड, कारण की तो शूट करायला लागतोच, त्याशिवाय शो होतच नाही. नाहीतर आणि नाहीतर मग मोबाईल हलतो, त्यामुळे ट्रायपॉडला लावले की तो स्थिर राहतो. आणि एक सांगेल, शूट करताना मोबाईल हलवू नका, स्थिर ठेवा, जेणेकरून लोकांनाही बघायला ते चांगलं वाटेल. तर ह्या ज्या छोट्या मोठ्या टिप्स आहेत हे मी माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगते, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. असंच चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत, किचन टिपसोबत किंवा ब्लॉगसोबत. बाय, धन्यवाद.